नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 8व्या वर्गाचा पहिला लेसन सुरू करतो आहे. लेसन नंबर 1, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. सर्वप्रथम आपण या पाठाचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच उद्देश म्हणजे या पाठामधून आपण काय शिकणार आहोत ते बघूया. फर्स्ट, टू लर्न कन्सेप्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी आपण 6व्या वर्गापासून शिकतो आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. तर ही कन्सेप्ट पुन्हा आपण या वर्गात बघणार आहोत. अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, आणि क्लासिफिकेशन म्हणजे या सगळ्या सजीवांच्या क्लासिफिकेशनची गरज का बरं आहे हे आपण डिटेलमध्ये या पाठात शिकू. सेकंड, क्लासिफिकेशन बाय रॉबर्ट विट्याकर. अमेरिकन इकॉलॉजिस्ट रॉबर्ट विट्याकर यांनी जी क्लासिफिकेशनची पद्धत मांडली आहे ती आपण डिटेलमध्ये या पाठामध्ये बघणार आहोत. थर्ड, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. वर्ग 8वी मध्ये आपण सूक्ष्मजीवांचं क्लासिफिकेशन आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत. So first, we start with biodiversity and need of classification. In our surrounding, there are a number of varieties of animals, plants. They are adapted according to their geographical region, mode of nutrition, etc. Okay. आपल्या सभोवताल आपण प्राण्यांच्या, वनस्पतींच्या विविध प्रजाती बघतो आहे. ह्या सर्व ज्या प्रजाती आहेत या भौगोलिक रचना, अन्न घेण्याच्या पद्धती याच्यानुसार त्या अडॅप्ट झालेल्या आहेत, विकसित झालेल्या आहेत. आपण या स्लाइड मध्ये स्पष्टपणे बघू शकतो की कितीतरी प्राण्यांचे, वनस्पतींचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. देअर इज इनॉर्मस व्हरायटी ऑफ लाईफ ऑन धिस अर्थ. मित्रांनो, या पृथ्वीवर लाईफ म्हणजेच सजीव सृष्टीचे इनॉर्मस व्हरायटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रकार अस्तित्वात आहेत. अकॉर्डिंग टू 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. 2011च्या सेन्ससनुसार, सेन्सस म्हणजे जनगणना, काउंटिंग, यानुसार जवळपास 87 मिलियन स्पीशीज, 1 मिलियन म्हणजे मित्रांनो 10 लाख स्पीशीज. जसं आपण ह्युमन बिंग आहोत तर ह्युमन बिंग ही एक स्पीशीज, लॉयन असेल तर लॉयनच्या जेवढे काही लॉयन्स आहेत त्यांची एक स्पीशीज, टायगर असेल तर ही एक स्पीशीज, अशा 87 मिलियन स्पीशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव सृष्टीच्या 87 मिलियन स्पीशीज या अर्थवर आतापर्यंत सापडलेल्या आहेत. इन्क्लुडिंग लँड अँड सी म्हणजे जमिनीवर आणि समुद्र याच्यामध्ये आजपर्यंत एकत्रितरित्या 87 मिलियन स्पीशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे सापडलेले आहेत. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. मग इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये, प्रचंड प्रकारात अस्तित्वात असलेल्या या सजीव सृष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग हा अभ्यास सोयीस्कर व्हावा, कन्व्हिनियंट व्हावा, फॉर दॅट पर्पज वी divide all these organisms into groups and subgroups. The process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. मग ही जी प्रोसेस आहे, मग प्रोसेस कशाची? ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड करण्याची प्रोसेस. कशामध्ये डिवाइड करायचं आहे? इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड, याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. डेफिनेशन समजली तुम्हाला? काय बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन? द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू व्हॉट? इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. त्याला आपण काय म्हणतो? इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तुम्हाला ही क्लासिफिकेशनची कन्सेप्ट अधिक चांगली माहिती व्हावी यासाठी मी तुमच्यासमोर एक उदाहरण इथे सादर करतो आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॅट लाईक ॲनिमल्स. मी इथे कॅट लाईक जे दिसणारे ॲनिमल्स आहे, जसं कॅट आहे, टायगर आहे, लिओपार्ड आहे, लायन आहे, यांचं क्लासिफिकेशन आपल्या समोर या स्लाइडमध्ये ठेवलेलं आहे. जर आपण एक बघितलं तर या हिअरआर्कीमध्ये बघू आपण किंगडम सर्व ॲनिमलिया, फायलम कॉर्डाटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास मॅमलिया, ऑर्डर कार्निव्होरा, फॅमिली फेलिडे, जीनस
जर आपण एक बघितलं की फॅमिली फेलिडे पर्यंत हे सर्व ऑर्गॅनिझम एकत्रितरित्या आहे. म्हणजेच आपण क्लासिफिकेशन जे आपण मागच्या वर्षी शिकलो, आपण कशाच्या आधारावर क्लासिफिकेशन करतो? ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. तर सर्वप्रथम आपण या सर्व ऑर्गॅनिझम्स मध्ये सिमिलॅरिटी शोधली. तर सिमिलॅरिटी ही आहे की हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहे एकाच फॅमिली मधले आहे आणि ती फॅमिली आहे फेलिडे. आता इथे बघा, जीनस तर कॅट ही फेलिस या जीनस मध्ये आहे, तर टायगर, लिओपार्ड आणि लायन पॅन्थेरा जीनस मध्ये येतात. तर हा झाला यांच्यामध्ये डिफरन्स. त्यानंतर पुन्हा मग आपण टायगर, लिओपार्ड, लायन यांच्यामध्ये सिमिलॅरिटी झाल्यानंतर डिफरन्सेस शोधले, तर यांच्या स्पीशीज मध्ये डिफरन्सेस आहे. तर अशा पद्धतीने आपण सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस माहिती करून आपण प्रत्येक ऑर्गॅनिझमचा अभ्यास सिस्टमॅटिक पद्धतीने करू शकतो. तर ह्या सगळ्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्याच्या पद्धती शोधून काढण्यासाठी अनेक साऱ्या शास्त्रज्ञांनी एफर्ट्स लावलेत, प्रयत्न केलेत. या 8व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये आपल्याला रॉबर्ट हार्डिंग विटॅकर, जे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते, त्यांनी जी 5 ग्रुप्समध्ये सगळ्या ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाईड केलं होतं, ती सिस्टीम आपल्याला शिकायची आहे. विटॅकरनी हे क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणता क्रायटेरिया कन्सिडर केला होता? विच क्रायटेरिया ही कन्सिडर्ड टू डिवाइड ऑल द ऑर्गॅनिझम्स इनटू 5 ग्रुप्स? लेट्स वी सी. ते आपण बघूया. फर्स्ट क्रायटेरिया इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. या आधारावर आपली जी सेल आहे ती सेल 2 भागामध्ये डिवाइड होते, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. नाउ व्हॉट इज इन बाय प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल? Prokaryotic cell means these cells do not have a membrane bound organelles and also nucleus. आपण मागच्या वेळेस सेल शिकलो, त्यामध्ये आपण प्लांट सेल शिकलो आणि ॲनिमल सेल शिकलो. जर आपण प्लांट सेल मध्ये किंवा ॲनिमल सेल मध्ये गेलो, तिथे जे न्यूक्लियस होता त्या न्यूक्लियस वॉज बाउंडेड इनटू न्यूक्लियर मेम्ब्रेन. हा न्यूक्लियर मेम्ब्रेननी बाउंड झालेला होता. पण ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे काही सेल ऑर्गनल्स असतात आणि किंवा जे काही न्यूक्लियस असतो, हा आउटर मेम्ब्रेननी बाउंड झालेला नसतो. सो धिस सेल इज नोन ॲज प्रोकॅरियोटिक सेल. आणि युकॅरियोटिक सेल ही अपोजिट आहे, म्हणजे दिस सेल्स हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. हिच्यामध्ये जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस मेम्ब्रेननी आणि अदर जे ऑर्गॅनल्स असतात ते मेम्ब्रेन बाउंडेड असतात. याबद्दल आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पिक्चर मध्ये बघूया. या स्लाइड मध्ये तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यांच्यामध्ये कोणता डिफरन्स आहे तो तुम्हाला स्पष्टपणे दिसून पडेल. जर आपण युकॅरियोटिक सेल मध्ये बघितलं तर हा इथला प्रत्येक ऑर्गनल, जसं मायटोकॉन्ड्रिया आहे, त्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे सगळं किंवा मग हा न्यूक्लियस आहे आपल्याला स्पष्टपणे दिसून पडत आहेत. पण या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर आपण बघितलं तर न्यूक्लियड कुठे दिसून पडत नाही, म्हणजे स्पष्टपणे आपल्याला त्या जे काही सेल्स ऑर्गनल्स आहेत ते दिसून पडत नाही, बिकॉज ऑफ द मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. तर या आधारावर हा एक आधार रॉबर्ट विटॅकर यांनी निवडला, तो म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. की काही जे सजीव आहेत किंवा काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची ती प्रोकॅरियोटिक सेलनी बनलेले होते आणि काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे युकॅरियोटिक सेलनी बनले होते. नेक्स्ट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. या आधारावर 2 पार्टमध्ये डिवाइड होतात ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया युनिसेल्युलर. अन ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट ऑफ सिंगल सेल. युनी मीन्स वन और सिंगल. ओके, म्हणजेच काय, द ऑर्गॅनिझम्स विच आर मेड अप ऑफ सिंगल सेल आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. देन याचं एक्झाम्पल आहे अमिबा. Multicellular. And organisms that consist of more than one cell are called as multicellular organisms. Multi means many. एक लक्षात ठेवायचं. याची एक्झाम्पल्स इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहेत, ह्युमन्स आहेत.
all these are made up of number of cells. So we are, or all these organisms are multicellular. तर या स्लाइडमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक तसेच युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मधला डिफरन्स. एक बघा मित्रांनो, या युनिसेल्युलर मध्ये प्रोकॅरियोटिक सेल असलेले आणि युकॅरियोटिक सेल असलेले हे दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात. कशामध्ये? युनिसेल्युलर. तर तुम्हाला सर्वप्रथम फरक लक्षात घ्यायचा आहे की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ही कन्सेप्ट तुम्हाला पक्की करून घ्यायची आहे की प्रोकॅरियोटिक मध्ये जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स नसतात या सेलमध्ये आणि युकॅरियोटिक मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स असतात. तर हे दोन्ही प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये येतात. जसं प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल्स आहेत बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी. त्यानंतर युकॅरियोटिकचे एक्झाम्पल्स आहे पॅरामोएशियम, अमिबा. देन multicellulars contain eukaryotics. ओके. या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे युकॅरियोटिक सेल्स आहेत ते प्रोकॅरियोटिक सेल्स येणार नाही, कारण युकॅरियोटिक सेल ही थोडी डेव्हलप झालेली ऍडव्हान्स सेल आहे. थर्ड क्रायटेरिया आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजेच पोषणाच्या पद्धती. मित्रांनो, पोषणाच्या 3 पद्धती आहेत. सर्वप्रथम ऑटोट्रॉफिक मोड, सेकंड सॅप्रोफायटिक मोड, थर्ड हेटरोट्रॉफिक मोड. हे आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊया. ऑटोट्रॉफिक, ऑटो मीन्स स्वतः, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके. इन दिस मोड organisms prepare their own food. Okay, for example, plants prepare their own food with the help of photosynthesis. So plants have autotrophic mode of nutrition. Second, fungi have saprophytic mode of nutrition. Now what is meant by saprophytic? Saprophytic means absorption from dead organisms, absorption of food from dead organisms or dead or organic material, from organic material. यामध्ये यांना आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर मृतोपजीवी म्हणतात, म्हणजे मृतांवर उपजीविका करणारे. म्हणजेच काय, तर ज्या डेड बॉडीज असतात किंवा डेड ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यातून किंवा मग जे ऑर्गॅनिक मटेरियल असतात सडणारं कुजणारं त्याच्यातून ह्या फंजीज आपलं फूड जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात. त्याला सॅप्रोफायटिक असं म्हणतात. आणि ह्या ज्या मोड ऑफ न्यूट्रिशन आहे याला आपण सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हणतो. नेक्स्ट मोड ऑफ न्यूट्रिशन आहे हेट्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हेट्रो मीन्स डिपेंड ऑन अदर्स. याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहे, जे ॲनिमल्स आहे जस्ट लाईक, ओके, किंवा आपण ह्युमन बिंग सुद्धा, वी आर डिपेंड अपॉन अदर्स फॉर द फूड पर्पज. ओके. फॉर एक्झाम्पल बकरी झालं, डिअर्स झालं, हे प्लॅन्ट्सवर डिपेंड आहे. त्यानंतर टायगर झालं, लॉयन्स झालं, हे डिअर्सवर किंवा मग जे हर्बीवर्स आहे त्याच्यावर डिपेंड आहे. लॉयन आणि टायगर हे कार्निवर्स. ओके. तर हे सगळे ज्यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे हे हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. आलं लक्षात? तर या आधारावर सुद्धा विटॅकर यांनी 3 भागामध्ये डिव्हाइड केलेला आहे. प्लांट्स, ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन, सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये फंजी येतात, आणि हेट्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये सर्व ॲनिमल्स येतात. क्रायटेरिया इज लाईफस्टाईल. ओके, जीवन जगण्याच्या पद्धती. ओके. सो ऑन दिस बेसिस Whittaker divide organisms into 3 parts: producers, consumers and decomposers. ओके. तर प्रोड्युसर्स, व्हॉट इज माय प्रोड्युसर्स, तर स्वतः निर्माण करणारे. तर अन्न जे आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे कोण आहेत? प्लांट्स. म्हणून प्लांट्स आर द प्रोड्युसर्स. प्लांट्स हे कोण आहे? उत्पादक, ज्याला आपण प्रोड्युसर म्हणतो आहे. नेक्स्ट, ॲनिमल्स. ऑल द ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स. Okay, because some animals are depend upon plants and some animals are depends upon herbivorous animals. Okay, so they are consumers, not producers. Okay. त्यानंतर नेक्स्ट आहे फंजी. फंजीज कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स.
डिकम्पोजर्स का बरं म्हटलेलं आहे? कारण ज्या काही डेड ऑर्गॅनिझम्स आहे किंवा ऑर्गॅनिक मटेरियल आहे याच्यामधून आपलं जे फूड फंजी मिळवून घेत असतात, म्हणून त्यांना डिकम्पोजर्स असं म्हणतात. एक प्रकारे ते जी काही वस्तू आहे ते कुजवण्याचं काम जे करत असतात ते कोण करत असतात? फंजी. सो दे आर कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स. So last criteria, that is criteria number 5, is phylogenetic relationship. So first we see the definition. This refers to relative times in the past that species shared common ancestors. आपण स्ट्रेस देऊया इन द पास्ट दॅट स्पीशीज शेअर्ड कॉमन अँसेस्टर्स. आता याचा अर्थ काय आहे? सर्वप्रथम अँसेस्टर्स म्हणजे पूर्वज. म्हणजेच काय तर सजीवांच्या दोन प्रजाती, दॅट इज स्पीशीज, टू स्पीशीज हॅव कॉमन अँसेस्टर्स इन द पास्ट. म्हणजे भूतकाळामध्ये केव्हा तरी आता ज्या दोन प्रजाती वेगवेगळ्या झालेल्या आहेत, दोन स्पीशीज वेगवेगळ्या झालेल्या आहे, पण त्यांचं ओरिजिन किंवा त्यांचं एक कॉमन त्यांचं एक पूर्वज कुठेतरी एक सारखंच होतं. तर अशा पद्धतीची जी रिलेशनशिप असते या रिलेशनशिपला आपण म्हणतो आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर मित्रांनो, आतापर्यंत विट्याकर यांनी ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जो क्रायटेरिया लक्षात घेतला होता तो आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट क्रायटेरिया विट्याकर divided all the living organisms into 5 kingdoms. Okay, now let's see living organisms. बघा आता सर्वप्रथम सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इनटू टू सेल्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आपण प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट आता बघितलेले आहे. ज्यांच्या प्रोकॅरियोटिक सेल होतात दोज वेअर प्रोकॅरियोट्स, आणि ज्यांच्या सेल्स युकॅरियोटिक होत्या दे वेअर युकॅरियोट्स. आता हे प्रोकॅरियोट्स कशामध्ये येतात? सगळे प्रोकॅरियोट्स मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं ते सगळे युनिसेल्युलर मध्ये येतात. आता जितकेही प्रोकॅरियोट्स आहे मीन्स ऑल द प्रोकॅरियोट्स आर युनिसेल्युलर अँड दे ऑल इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा, अँड दिस इज अवर फर्स्ट किंगडम ऑफ ऑर्गॅनिझम्स. हा सजीव सृष्टीचा पहिला किंगडम आहे जो मोनेरा या नावाने ओळखला जातो. मग मोनेरामध्ये कोण येतात? प्रोकॅरियोट्स, सगळे प्रोकॅरियोट्स. आणि प्रोकॅरियोट्स युनिसेल्युलर असतात की मल्टीसेल्युलर? युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर नाही. नेक्स्ट युकॅरियोट्स. युकॅरियोट्स मध्ये दोन पार्ट होतात, एक युनिसेल्युलर अँड सेकंड इज मल्टीसेल्युलर. आता युकॅरियोट्स मध्ये जेवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ओके त्यांचा किंगडम 2 बनत आहे, आणि हा किंगडम 2 आहे प्रोटिस्टा. ओके, मग लक्षात आलं तुमच्या की किंगडम 2 प्रोटिस्टा मध्ये कोण येत आहेत? सगळे युकॅरियोटिक युनिसेल्युलर, युकॅरियोटिक सेल असलेले युनिसेल्युलर हे किंगडम 2 म्हणजे प्रोटिस्टा मध्ये येत आहेत. ओके, सो किंगडम प्रोटिस्टा इन्क्लूड ऑल द युनिसेल्युलर युकॅरियोट्स. ओके, नेक्स्ट मल्टीसेल्युलर. आता युकॅरियोटिक सेल असलेले सगळे मल्टीसेल्युलर हे आपण आधीच बघितलं होतं की सगळे मल्टीसेल्युलरचे युकॅरियोट्स आहेत. आता यांचे 3 प्रकार पडतात आणि त्यांचे 3 किंगडम्स तयार झालेले आहेत. तर ते कशाच्या आधारावर झालेले आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईलच्या आधारावर, जे आपण 2 क्रायटेरिया बघितले मागे. ओके, बघा किंगडम 3 आहे फंजी. आता फंजी काय? फंजी मध्ये काय विशेषता आहे? सेल वॉल इज प्रेझेंट, म्हणजे याची जी सेल आहे या सेलला सेल वॉल आहे, बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, मीन्स इट इज सॅप्रोफायटिक. वी हॅव सीन इट. ओके, अँड ऑल दीज आर इन्क्लुडेड इन डिकम्पोजर्स. ओके, तर ही फंजी झाली, हिला सेल वॉल प्रेझेंट आहे, आणि दुसरी गोष्ट ही सेल फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही, म्हणजे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. देन किंगडम 4. किंगडम 4 इज प्लांटी, आणि प्लांटी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड किंवा लाईफस्टाईल काय त्यांचं? प्रोड्युसर, अँड दे आर ऑटोट्रॉफिक. यांच्यामध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे, and these organisms can perform photosynthesis, and with the help of photosynthesis all these planty kingdom produce food. Okay,
Now kingdom number 5, that is last kingdom of our living organisms system. यामध्ये बघा किंगडम ॲनिमलिया आणि याच्या सेल मध्ये सेल वॉल नाही. ओके, या सेलला सेल वॉल नाही. तर या आधारावर विट्याकर यांनी पूर्ण सजीव सृष्टीचं सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं 5 किंगडम मध्ये डिव्हिजन केलं होतं. किंगडम 1 मोनेरा, किंगडम 2 प्रोटिस्टा, किंगडम 3 फंजी, किंगडम 4 प्लांटी अँड किंगडम 5 ॲनिमलिया. आता आपण पुढच्या भागामध्ये सूक्ष्मजीवांबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळवणार आहोत.